या 45 डिग्री उन्हाळा होता. 45 डिग्री मध्ये ज्या ठिकाणी बाथरूम आहे त्याच्या बाजूच्या लॉकअप मध्ये त्यांना 2 दिवस ठेवलं. सतरंजी दिली नाही, पाणी दिलं नाही, भेटू दिलं नाही आणि त्याच्यानंतर 13 दिवस जेलमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पाणी आणि सतरंजी दिली नाही. 45 डिग्री मध्ये त्यांना लॉकअप मध्ये ठेवले. मला त्याला सवाल आहे, या मतदारसंघाच्या आमदाराला तेव्हा तुमची दादागिरी, तेव्हा तुमची नौटंकी, तेव्हा तुमची पावर तुम्ही का दाखवली नाही? अरे मी जर त्या मतदारसंघामध्ये आमदार असतो या जिल्ह्यामध्ये आणि मंत्री असतो सरकारमध्ये, त्या सरकारला लाथ मारली असती, त्या मुख्यमंत्र्याला लाथ मारली असती की माझ्या जिल्ह्यामधल्या त्या महिलेला पहिले बाहेर काढा. ती हनुमान चालीसा वाचून सांगितलाय, कुठला 302 केला नाही, 302 केला नाही. आणि एक महिला जेव्हा लॉकअप मध्ये राहते आणि या मतदारसंघाचा आमदार त्या उद्धव ठाकरे सोबत खांद्याला खांदा लावून मंत्री होता, तेव्हा मला विचारायचा, तेव्हा ती लाचारी कुठे गेली होती तुमची? अरे मी जर त्याच्या जागी असतो तर या जिल्ह्यामधल्या जिल्ह्यामधली महिलांचा अत्याचार झाला असता, ती खासदार असो, आमदार असो की एखादी गरीब महिला असो, जर हनुमान चालीसा वाचतो म्हणून तिला जर जेलमध्ये टाकलं असतं, त्या उद्धव ठाकरेला कमळल्यामध्ये लाथ मारली असती आणि सरकारमधून बाहेर पडलं असतं. पण आता काय झालं? अरे गोष्टी मोठ्या मोठ्या करायच्या, शेतकऱ्यांनी मोठ्या गोष्टी करायच्या, तिकडे मांडवल्या करायच्या. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये अंधार आहे आणि बाजूच्या घरामध्ये तुम्ही वागता, म्हणजे दुसऱ्याची बाजी वाकून आपली डोळे झाकून, अशी परिस्थिती या आमदाराची की आपला मतदारसंघ सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाते, मराठवाड्यामध्ये जाते. अरे इथं दिवा लावा ना. ज्या सरकारमध्ये तुम्ही होते, ज्या उद्धव ठाकरेसोबत काम करत होते, एखाद्या या मतदारसंघासाठी एखादा उद्योग दाखवा की या गोरगरिबांना रोजगार दिला असं. दिला एखादा रोजगार? कोणता उद्योग आला या मतदारसंघामध्ये? पण ते काम नाही पाहिजे. पण नौटंकी कशी करायची, कशा प्रकारे सरकारसोबत भांडून मंत्रिपद कसं भेटलं पाहिजे, आपलं घर कसं चांगलं झालं पाहिजे. अरे आपलं घर चांगलं करता करता लोकांचे घर सुद्धा चांगले करा. लोकांच्या घरामध्ये सुद्धा दिवा भेटला पाहिजे, चूल भेटली पाहिजे आणि आमचे गोरगरीब मुलं मुली ते आपला चांगला संसार करू शकले पाहिजे. हा विचार करणारा आमदार असला पाहिजे, हा विचार करणारा खासदार असला पाहिजे. तुझ्या टाळ्या वाजवत ना मी बाबा लईच्या कोणत्याही पक्षाच्या गावात येऊन आला निधी मला काय बेलोऱ्यात चालला काय? हा कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण एवढा मोठा टपाऱ्या निधी आतापर्यंत आला का? आला का? पण काही लोक म्हणे आम्हीच आणला, आमची सरकार आहे. अरे भाजप वाले तो बाहेर बैठे थे, हमने भाजप वालों को सरकार में लाया यार. तुमच्या बात करे हमारी. अरे आम्ही जर गेलो नसतो गुवाहाटी तर तुमचं काय जमलं असतं बे बाबा? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले, आमच्यामुळे आले. आणि मग आज आपण पाहता पाहता 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं हा निधीचा मतदारसंघामध्ये कायापालट आपण करून टाकलेला आहे. आपण पाहतोय का सभागृहामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या आमच्या गोर गरीब लोकांचं दुःख मांडत असतोय. गावात फिरतोय तेव्हा बरेच लोक घरकुलासाठी समोर येतात. त्या अप्पाय त्याचं आधार कार्ड निघालं नाही म्हणून त्याचं ऑपरेशन राहिलं. ते म्हणते मला पहिले आधार कार्ड बरोबर आहे ना रे, आधार कार्ड काढा आणि त्याचं ऑपरेशन करून टाका. सरकार तर वरती आणि खाली आहे भाऊ, भगव्यावाल्याच आहे आणि भगव्यावाल्याच ऑपरेशन राहिलं. भाऊ जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं.